नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMPS आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 480वा. या भागामध्ये आपण 3 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिला, नुकतंच सुरू करण्यात आलेला झिरो प्राईज पुरस्कार हा कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? तर एक नवीन पुरस्कार आहे बघा, तर त्याची सुरुवात झालेली आहे आणि हा जो काही झिरो प्राईज पुरस्कार आहे, तर तो कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क, वायू, जल आणि माती प्रदूषण. वायू, जल आणि माती प्रदूषण या प्रदूषणाशी संबंधित आहे झिरो प्राईज पुरस्कार, जो नुकतंच सुरू करण्यात आलेला आहे. आता कशासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला? तर जे काही प्रदूषण आहे बघा, तर ते कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राईज पुरस्कार हा नुकतंच सुरू करण्यात आलेला आहे. जर बक्षीस राशी जर आपण पाहिली तर एकूण किती 5 करोड एवढी असणार आहे. किती? 5 करोड. 3 श्रेणीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाईल खालीलपैकी कोणता पुरस्कार हा पर्यावरणाशी संबंधित आहे? तर उत्तर लक्षात ठेवायचं आहे, झिरो प्राईज पुरस्कार हा बघा पर्यावरणाशी संबंधित असून हा नुकतंच सुरू करण्यात आलेला आहे. काल एक शेवटचा प्रश्न होता बघा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं होतं. तो प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेऊया. प्रश्न असा होता, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने बघा प्रथमच रणजी करंडक स्पर्धा 2025-26 याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आतापर्यंत एकदाही या संघाने विजेतेपद पटकावले नव्हते, परंतु यावर्षी बघा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत त्याचं पहिलं विजेतेपद हे प्राप्त केलेलं आहे. सर्वाधिक विजेतेपद हे कोणत्या संघाचे आहे बघा, तर मुंबई या संघाने सर्वाधिक विजेतेपद पटकावलेलं आहे, मुंबई या संघाने. दुसरा प्रश्न पाहूया, जागतिक वन्यजीव दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक वन्यजीव दिन हा नुकतंच 3 मार्चला साजरा करण्यात आला. जगातील वन्य प्राणी आणि वनस्पती साजरे करणे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. यावर्षीची थीम काय आहे जागतिक वन्यजीव दिनची? तर औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य, वारसा आणि उपजीविका जपणे ही यावर्षीची थीम आहे बघा, जागतिक वन्यजीव दिन 2026ची. तिसरा प्रश्न आहे, मोजतबा खामेनेई यांची कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेली आहे? तर मोजतबा खामेनेई यांची बघा पर्याय अ, इराण या देशाच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतंच निवड झालेली आहे. अली खामेनेई यांना बघा जो काही हवाई हल्ला करण्यात आला बघा, तर हवाई हल्ला केल्यानंतर अली खामेनेई यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर अयातुल्ला अराफी यांची निवड झाली आणि निवड झाल्यानंतर 24 तासामध्येच त्यांना देखील ठार करण्यात आले हवाई हल्ल्यामध्ये. आणि त्या दोघांचं निधन झाल्यानंतर आता मोजतबा खामेनेई हे इराण देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जाईल, इराणचे कोणते सर्वोच्च नेते आहेत बघा, ज्यांची बघा 24 तासात नियुक्ती झाल्यानंतर मृत्युमुखी ते पडलेले आहेत? तर अयातुल्ला अराफी हे नियुक्तीच्या 24 तासामध्येच मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांचा बघा जो काही हवाई हल्ला झाला, तर त्या हवाई हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. हे जे काही मोजतबा खामेनेई आहेत बघा, तर ते IRGCच्या दबावाखाली नवीन सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे. मोजतबा खामेनेई हे धर्मगुरू असून इराणच्या शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड्स, लक्षात ठेवायचं आहे, रिव्होल्युशनरी गार्ड्स म्हणजेच IRGCच्या दबावाखाली बघा यांची त्या ठिकाणी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न आहे, लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी कोणत्या भारतीय संघास नामांकन प्राप्त झालेले आहे? तर पर्याय ड, भारतीय महिला क्रिकेट संघ. भारतीय महिला क्रिकेट संघास बघा
लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी नुकतंच नामांकन प्राप्त झालेलं आहे. जो काही महिलांचा ODI विश्वचषक पार पडला बघा भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये, तर त्यामध्ये विजेतेपद पटकावल्याबद्दल तसेच ऑस्ट्रेलियाला बघा सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग केलेल्या कारणामुळे बघा भारतीय महिला क्रिकेट संघाचा लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी बघा त्या संघास नामांकन प्राप्त झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्सचा कितवा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला? तर भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्सचा 76वा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला. कितवा? 76वा. स्थापना केव्हा झाली ती वज्र कॉर्प्सची? तर 1950 साली स्थापना झाली होती. जर प्रश्न विचारलं स्वातंत्र्यानंतरचे पहिले कॉर्प्स कोणते, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे बघा पहिले कॉर्प्स होते वज्र कॉर्प्स, ज्याची स्थापना झाली होती 1950 साली. 1965चे युद्ध तसेच 1971चे युद्ध, हे जे काही दोन महत्त्वाचे युद्धे झाली बघा भारताची, तर या दोन्ही युद्धांमध्ये या वज्र कॉर्प्सने बघा महत्त्वाची भूमिका किंवा त्यामध्ये महत्त्वाचे योगदान हे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 6वा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या अगोदर बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष तसेच CEO बोर्गे ब्रेंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता CEO अंतरिम CEO म्हणून अलोइस झ्विंगी अलोइस झ्विंगी यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. राजीनामा दिला बोर्गे ब्रेंडे, त्या जागेवर आता अलोइस झ्विंगी हे अंतरिम CEO म्हणून पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी. कशाचा? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा. लक्षात ठेवायचा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना जर आपण पाहिली तर 24 जानेवारी 1971 साली झाली होती. कोणी केली होती? जर्मन अभियंता क्लॉस श्वाब यांनी याची स्थापना केली होती. WEF ही एक आंतरराष्ट्रीय वकिली गैर सरकारी संस्था व थिंक टँक आहे, जी स्वित्झर्लंड जिवा कोलोनी या ठिकाणी स्थित आहे. कुठे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी, कोलोन या ठिकाणी ही स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7वा, नुकतंच प्रकाशित झालेल्या महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत पर्याय ब, डॉक्टर धीरज ककाडिया हे महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक असून या पुस्तकाचं प्रकाशन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर मनसुख मांडविया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8वा, नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा नुकतंच कोणी स्वीकारलेला आहे? 1 मार्च 2026 रोजी. तर नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा पर्याय ब, BP सिंह यांनी स्वीकारलेला आहे. केव्हा? तर 1 मार्च 2026 रोजी. 9वा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, कोल्ली हिल्स हे कोणत्या राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क ठरले आहे? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, नुकतंच सुरू करण्यात आलेला झिरो प्राईज पुरस्कार हा कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? तर पर्याय क, वायू, जल आणि माती प्रदूषण या 3 महत्त्वाच्या प्रदूषणाशी संबंधित आहे झिरो प्राईज पुरस्कार. जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न, मोजतबा खामेनेई यांची कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेली आहे? तर इराण या देशाच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेई यांची निवड झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी कोणत्या भारतीय संघास नामांकन प्राप्त झालेले आहे? तर पर्याय ड, भारतीय महिला क्रिकेट संघ या संघास लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी नामांकन प्राप्त झालेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्सचा कितवा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला? तर 76वा स्थापना दिवस हा वज्र कॉर्प्सचा साजरा करण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF, तर या WEFचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर अलोइस झ्विंगी यांची WEF चे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 7वा प्रश्न आहे, प्रकाशित झालेल्या महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर धीरज ककाडिया हे नुकतंच प्रकाशित झालेल्या महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? मनसुख मांडविया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे 8वा, नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच कोणी स्वीकारलेला आहे? तर BP सिंह यांनी नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, कोल्ली हिल्स हे कोणत्या राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क ठरलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.